नमस्कार मित्रांनो, अतिवृष्टी नुकसान भरपाई रक्कम ही खात्यावर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा व्हायला बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये सुरुवात झालेली आहे। काही जिल्ह्यांमध्ये रक्कम वाटप झालेलं नाही, काही जिल्ह्यांमध्ये वाटप झालंय व उर्वरित 1 ते 2 दिवसांमध्ये कुठल्या जिल्ह्यांना वाटपाची सुरुवात होणार आहे हे तुम्हाला व्हिडिओच्या मार्फत एका सोयीने मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। यामध्ये आणखी सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 2023चा पीक विमा जो काही पेंडिंग राहिलेला आहे त्या पीक विम्याच्या संदर्भात देखील अपडेट आहे बऱ्याचशा 2-3 जिल्ह्यासंदर्भात। तर ती जिल्हे मी कव्हर करेल, त्याच्या संदर्भात कोणत्या जिल्ह्यामध्ये आज रक्कम जमा झाली ती देखील तुम्हाला सांगतो, प्रूफ निहाय सांगतो, असं नाही की हवेत गोळ्या मारल्या। त्याचप्रमाणे तुम्हाला जर हवा असेल तर त्या शेतकऱ्याची थेट उद्याच्या व्हिडिओमध्ये मुलाखत देखील करून देण्यात येईल। जर तुम्हाला तसा तो व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करा, त्यांच्यासोबत तुम्हाला मी थेट संपर्क साधून जेवढी काही रक्कम तुमच्या खात्यावर त्यांच्या प्राप्त झाली होती ती तुमच्यापुढे प्रूफ निहाय आणण्याचा प्रयत्न करेल। तर काही जण म्हणतात की बाबा तुम्ही हवेत गोळ्या मारता, कशामुळे, कुठून याद्या आणल्या, काय केल्या, 12 भानगडी केल्या, असे बरेचसे शेतकरी कमेंट करत असतात। तर सर्व शेतकऱ्यांच्या कमेंटचं आपण समाधान करूया व ज्या काही नवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत त्या देखील आपण व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊया। तर वेळ वाया न घालवता आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। पण त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर माझं नाव आहे सम्राट आणि स्वागत आहे तुमचं शेतकरी सम्राट या यूट्यूब चॅनलमध्ये। जर चॅनलला आत्तापर्यंत तुम्ही लाईक, सबस्क्राईब व शेअर केलं नसेल तेही करून घ्या व माझ्या डाव्या साईडला जो काही कुंडीच्या खाली घंटा दिसतोय म्हणजे त्याला देखील दाबा, म्हणजेच बेल आयकॉनला दाबा, म्हणजे सर्वात फास्ट अपडेट कृषी संबंधित नवीन योजनांसंबंधित जे काही GR आले ते तुम्हाला सर्वात लवकर पोहोचवण्याचा मी प्रयत्न करतो। तर वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, आता परळी वैजनाथमध्ये पीक विम्याच्या वाटपाला ही सुरुवात झालेली आहे। 2023चा खरीप पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर व्हायला ही सुरुवात झालेली आहे। काल एका शेतकऱ्यांच्या नाव घेणार नाही खात्यावर रक्कम ही जमा झालेली आहे। ती रक्कम तुम्हाला पाहिजे असेल तर त्यांच्यासोबत मी थेट व्हिडिओ आणीनच मी सांगितल्याप्रमाणे। तर परळीच्या आसपासचे जे काही जेवढे गाव आहेत, जर तुम्हाला ते गावं पाहिजे असतील पात्र झालेली यादी ते कमेंटमध्ये करा, ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये ती देखील प्रोव्हाइड करण्यात येईल। तर बघा, बीड जिल्ह्यामध्ये आणखी देखील वाटप होऊ शकतं। परळी असेल, त्याच्या बाजूला आजूबाजूला जेवढे काही गावं आहेत, छोटे महसूल मंडळामध्ये जेवढे तुमच्या गावं समाविष्ट झालेले आहेत त्या गावांना पीक विम्याचं वितरण हे सुरू झालेलं आहे। उद्या परवा कार्यालयीन वेळेमध्ये शनिवार रविवार सोडता तुम्हाला कधीही मेसेज येऊ शकतो, या गोष्टी तुम्ही काळजी घ्या। जर तुम्हाला मेसेज बघता येत नसेल तर जवळच्या आधार केंद्रावर जा किंवा बँकेत जाऊन थेट तुम्ही चेक करून या। कुणावर विश्वास ठेवायची सध्याच्या काळामध्ये तर गरज नाही आहे। तर ही होती पीक विम्याची त्या परळी व बीड जिल्ह्यासंदर्भात अपडेट। तर आता ह्यामध्ये सर्वात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा म्हणजे अतिवृष्टीचं वाटप। आता अतिवृष्टी नुकसान भरपाईचं वाटप हे पाहायला गेलं तर बुलढाण्यामध्ये 90% अतिवृष्टी वाटप शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली आहे। जर बुलढाण्याचे कोणी व्ह्यूअर्स असाल तर तुम्ही कमेंट करा किती तुमच्या खात्यावर रक्कम झालेली आहे, म्हणजेच बाकी शेतकऱ्यांना देखील सांगायला मदत होऊन जाईल। तर ही होती बुलढाण्याची अपडेट। आता ह्याच्यानंतर आपण अपडेट घेऊया हिंगोली, परभणी, नांदेड, यवतमाळ, त्यानंतर जालना व धाराशिव या जिल्ह्यांसंदर्भात। तर बघा, नांदेडमध्ये 812 कोटीचा निधी गव्हर्नमेंटने मंजूर तर केलेला आहे, पण रक्कम खात्यावर होण्याच्या प्रतीक्षेत आत्तापर्यंत शेतकरी प्रतीक्षेतच आहे। त्यांच्या खात्यावर पाहावी तेवढी रक्कम जमा झालेली नाही आहे। त्याचप्रमाणे आणखी एक मोठा स्कॅम घडतोय तो म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये। जालना जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या बऱ्याचशा कमेंट येतात की आमच्या खात्यावर 450 जमा झाली, कोणी म्हणते एवढे झाले, तेवढी झाली, खूपच कमी पैसे जमा झाले। अशा होतोय कशामुळे? तर बघा, जे आता मी मागच्या व्हिडिओमध्ये देखील तुम्हाला काही शेतकऱ्यांनी इन्स्ट्रक्शन देऊन सुद्धा शेतकऱ्यांनी व्यवस्थित ई-पीक पाहणी केली नाही, व्यवस्थित जेवढ्या प्रोसेस सांगितल्या तेवढ्या प्रोसेस फॉलो केल्या नाही, त्यांच्यातलेच काही शेतकऱ्यांना ह्या प्रकारचे प्रॉब्लेम सामोरे जावं लागत आहे। तर अशा प्रकारची जर तुम्ही देखील चुका केल्या असाल तर तुम्हाला हा मेसेज येईल, तर हैराण होऊन जाऊ नका, कारण तुमच्याच कर्मांचं फळ तुम्हाला मिळणार आहे। तर बघा, हे झालं जालना जिल्ह्याचं अपडेट। जर दुसऱ्या कोणाला जर असा मेसेज येत असेल तुमच्या खात्यावर 2 रुपये, 4 रुपये, 400, 500 काय जमा झाले ते कमेंटमध्ये करा, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना देखील मदत होऊन जाईल व त्यांना देखील वाटेल की बाबा सांगितलेल्या गोष्टी ह्या खऱ्या आहेत। तर बघा, ही होती ह्या जालना जिल्ह्याची अपडेट। आता ह्याच्यानंतर आपण नांदेड, परभणी व हिंगोलीकडे वळूया। आता बघा, परभणीमध्ये जेवढे आता गावं आता पात्र झालेली आहेत, गावांची यादी मागेच चॅनलवर अपलोड केलेली आहे। त्या यादीमध्ये जर तुमच्या गावाचं नाव असेल तर तुम्ही देखील जाऊन चेक करू शकता। तर बघा, ह्यांना येत्या आठवड्यामध्ये 20 तारखेच्या आत, मी अगोदर पण सांगितलं होतं 20 तारखेच्या आत कधीही रक्कम खात्यावर जमा होऊ शकते। फिक्स तारीख, आता बरेच जण म्हणतात तुम्ही तारीख फिक्स सांगा बाबा, तुम्ही यूट्यूबवर असे करता तसे करता, तुम्हाला फिक्स तारीख का सांगता येत नाही, तुम्ही हवेत गोळ्या का मारताय? कारण बघा, गव्हर्नमेंटच्या तारखा ह्या ऑफिशियली निर्धारित झालेल्या नसतात। तारीख सांगतात आजची, रक्कम जमा होते महिन्याभराने, अशा प्रकारचे काम आहे। तर पाहायला गेलं तर ह्या रक्कमा जानेवारीतच मंजूर झालेल्या आहेत तुमच्या, त्याच्याशिवाय यादी आली नसती। जर रक्कमेचे आदेश गव्हर्नमेंटमार्फत निर्धारित झाले नसते तर यादी कशी आली असती? याद्यांची नावांची गावांची नावे आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवली। तर बघा, हा निधी जवळपास महिनाभर झाला मंजूर होऊन
तर ही रक्कम आता बघा कुठून ना कुठून तरी रक्कम जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. म्हणजे धाराशिव म्हणा, बीड म्हणा, आसपासच्या जिल्ह्यांना झालेली आहे. लागलीच परभणीनंतर परभणीलाही वाटपाला सुरुवात होणार आहे. 15-16 तारखेच्या आसपास परभणीच्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम ही जमा होऊ शकते. मेसेज चेक करा. त्याचप्रमाणे परभणीचे मी जेवढे गावं सांगते त्यामध्ये पूर्णा तालुका असेल, पालम असेल, गंगाखेड असेल, प्रॉपर परभणी तालुका असेल, सेलू असेल, मानवत असेल, एवढे तालुके मी सांगितले. तर ह्या तालुक्यांमध्ये गावांची यादी देखील मी घेतली होती. त्या गावांच्या यादीमध्ये जर तुमचं नाव असेल तर येत्या 2 ते 3 दिवसामध्ये 17 तारखेच्या आसपास, आधी, नंतर काहीही म्हणा, पण 20 तारखेच्या आत रक्कम खात्यावर ही जमा होऊ शकते. 99% तर होऊ शकते. 1% सांगता येत नाही, कारण हे काम गव्हर्नमेंटचं आहे. एवढे फास्ट जर कामं झाली असते तर तुम्हाला व्हिडिओ बघण्याची कधीच वेळ आली नसती. या गोष्टी तुम्ही काळजी घ्या. तर बघा, ही होती परभणीची अपडेट. परभणी झाल्यानंतर लागलीच हिंगोली जिल्ह्याला वाटप होणार आहे. 20 तारखेच्या आसपास ह्या 2 मराठवाड्यातले जे मेन जिल्हे आहेत, परभणी असेल, नांदेड असेल, हिंगोली असेल, यांच्या खात्यावर रक्कम कधीही जमा होऊन तुम्हाला जमा झालेला मेसेज येऊ शकतो. त्याच्यासाठी मेसेजला वारंवार चेक करत राहा, बँकेत जात राहा, सहज जाऊन चक्कर मारून या, विचारपूस करा इकडे तिकडे, व ज्या काही मी प्रोसेस सांगतो त्या फॉलो करत राहा. नाहीतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला फेस केला जाणार नाही. तर बघा, यानंतर हिंगोलीची झाली अपडेट. हिंगोलीची मी गावं घेतली, तालुके घेतली, त्यामध्ये महसूल मंडळ, त्यानंतर स्पेशली मी गावांची यादी देखील मागच्या व्हिडिओमध्ये आणलेली आहे. यामध्ये जर आणखी काय अपडेट आली तर ती देखील तुम्हाला मी लवकरात लवकर एकदम फास्टेस्टरित्या पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. तर बघा, हिंगोलीची विवर झाली, परभणीची झाली. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा नांदेडकरांसाठी. नांदेडकर म्हणतात सर्वात मोठी रक्कम पाहायला गेलं तर आम्हालाच भेटलेली आहे. 812 कोटी गव्हर्नमेंटने निर्धारित करून दिली, पण रक्कम खात्यावर अद्याप का जमा झाली नाही. यूट्यूबर्स व्हिडिओ बनवत आहेत पण तारखा का सांगत नाही. तर बघा, ज्यांच्या खात्यावर आता रक्कम जमा व्हायला कालपासून सुरुवात झालेली आहे तिथलेच शेतकरी म्हणत आहेत की रक्कम खात्यावरच कधी जमा होणार, आमच्या जिल्ह्याची तारीख सांगा. आता जी रक्कम खात्यामध्ये जमा होत आहे, सर्व होत आहे, तरी देखील शेतकरी म्हणत आहेत. तर यामध्ये गव्हर्नमेंटची देखील आता पाहायला गेलं तर चूक नाही, कारण शेतकरी संख्या खूप मोठी आहे. त्यामध्ये ह्या पीक विम्याच्या कंपन्या जेवढ्या आहेत त्यांच्यामार्फत आता कामं कसे आहेत त्यांनाच माहिती, स्लो आहेत, फास्ट आहेत, कशा प्रकारचं आहे, त्यांच्यावर देखील डिपेंड आहे कधी तुमच्या खात्यावर रक्कम जमा होईल ते. व आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, रक्कम जमा होऊन देखील काही बँकांची 2-2, 3-3 दिवस मेसेजेस येत नाहीत. त्यासाठी तुम्हाला स्वतः ॲक्शन घ्यावं लागणार आहे, तुम्हाला स्वतः जाऊन चेक करावं लागणार आहे. तर मी बाकी जिल्ह्यांची देखील अपडेट सांगितलेली आहे. मराठवाड्यातले जेवढे जिल्हे आहेत तुमच्या खात्यावर रक्कम कधी जमा होईल हीची देखील पॉसिबिलिटी जेवढ्या काही आहे तेवढ्या सांगितलेल्या आहेत. तर ह्या तारखांच्या आसपास कधीही तुमच्या खात्यावर रक्कम जमा होऊ शकते. रक्कम 17,500 असेल, 19,500 असेल, 22,500 असेल, यापैकी एकही रक्कम तुमच्या खात्यावर येऊ शकते. तर ह्या गोष्टीची काळजी घ्या. जर कमी रक्कम आली ती देखील कमेंटमध्ये करा, म्हणजे बाकी शेतकऱ्यांना देखील अवेअर करायला आम्हाला सोपं जाईल. तर ही होती महत्त्वाची माहिती. ह्याच्याच संदर्भात जर तुम्हाला आणखी काही जर नवीन GR वगैरे, नवीन PDF गावांची यादी वगैरे काय पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा. त्याच्या संदर्भात सविस्तरपणे व्हिडिओ घेऊन केल्या जाईल. तर चला, अशीच महत्त्वाची माहिती घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.